नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 25 जुलै 2025. चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात. ओके, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अगदी छोटासा व्हिडिओ असेल आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत अगदी. ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, जपान ओपन बॅडमिंटन 2025मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शी युकी. ओके, तर शिव युकी यांनी हे एक पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे. ओके, जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं. ओके, तर बघात आपण पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय प्रशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय प्रसारण दिवस हा जो आहे तो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24 जुलै. ओके, तर नुकताच 24 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिवस हा साजरा करण्यात आला आहे. ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ओके, तर 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, नितीन गडकरी. ओके, तर थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. या पुरस्काराची स्थापना 1983मध्ये झाली आहे आणि हा जो पुरस्कार आहे 1983पासून देण्यात येतो. पुणे येथील टिळक स्मारक मंदिरामध्ये लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ओके, पुरस्काराचे स्वरूप जे आहे ते मेमेंटो, नंतर सन्मानपत्र व 1 लाख रोख बक्षीस ओके असे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघत आपण पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दीपक बागला. ओके, तर दीपक बागला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. ग्रामीण भागात विमा सखी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सामंजस्य करार केला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही. ओके, म्हणजेच ग्रामीण विकास बँक आणि LIC या दोघांनीही सामंजस्य करार केला आहे. ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न आहे, नुकतेच जगदीप धनखड यांनी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. ते भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 14वे. ओके, तर जगदीप धनखड हे 14वे उपराष्ट्रपती होते. ओके, लक्षात ठेवा, अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा आहे, नुकताच कोणी IMFच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गीता गोपीनाथ. ओके, तर नुकताच गीता गोपीनाथ यांनी IMFच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा राजीनामा दिला आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती बघूयात IMFबद्दल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके, म्हणजेच त्याला म्हणतात IMF. ओके, ही एक जागतिक आर्थिक संस्था आहे. याची स्थापना 1944मध्ये ब्रिटनमध्ये वुड्स परिषदेमध्ये झाली होती. ओके, आणि 27 डिसेंबर 1945पासून ती कार्यरत आहे. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने 4था बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव 2025 व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भारत. ओके, तर भारताने हे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला आहे. ओके,
तर चला थोडीशी माहिती पाहू त्याबद्दल. बिमस्टेक ही एक बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या 7 देशांची क्षेत्रीय संघटना आहे, जी की आर्थिक, तांत्रिक, व्यापार, पर्यटन, हवामान, सुरक्षा आणि इत्यादी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. ओके. तर याची स्थापना झाली होती 6 जून 1997 रोजी आणि यामध्ये जे देश आहेत यांची नावे आहेत भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि थायलंड. ओके. तर देशांची नावे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची आहेत. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 9वा प्रश्न आहे, नुकतेच कोणी ग्रीन गोल्ड द नीम फार्मसी हे पुस्तक लिहिले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ओके. तर लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी. ओके. तर 10वा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने अशोक स्तंभाची एक मूर्तीचे अनावरण केले आहे. ओके. तर अशोक स्तंभाची जी नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तो देश आहे श्रीलंका. ओके. तर नुकतीच श्रीलंकेमध्ये अशोक स्तंभाची एका मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.